अनस साटविलकर या. चला मॅचला होईल सुरुवात. आपण पाहूया मॅच फ्रेंड्स ग्रुप गोंडगरची स्पर्धा. मॅच आता तीन षटकारांचा मॅच. चला पंच मॅच सुरू व्हायला आपणच उपस्थित नाही आहेत. या सरीलेन मसराण आणि पिकी जिंकली. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. मुस्कान 11 पाब्रा संघ प्रथम फलंदाजीसाठी त्यांना आमंत्रित केलं. मोहम्मद 11 वाळवटी संघाला पराभूत केले. यासर 11 मसराणी एक तगड्या संघाला पराभूत केले पहिल्या मॅच मध्ये. अबीर नईम दाते यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच मेडल. अबीर नईम दाते तसेच कोल्ड्रिंक आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक जीशान दपेदार. 3 षटकांचा सामना. सायकलला 7 गंतारे. नॉन स्ट्राइकला सुफियान तुरुक. कॅमेरामॅन फोकस करो. मॅचला स्टार्ट. मुख्य कॅमेऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते ऋतिक नरवणकर. साइड कॅमेऱ्यावर प्रसाद इदुलकर. आमच्या समोर मुख्य टेक्निशियन विनय कोसबे आणि ऑनलाईन स्कोरिंग हर्ष तोडणकर. पहिला बॉल. परफेक्ट यॉर्कर खोदून काढलाय कव्हर रिझनला. क्षेत्ररक्षक नाहीये. कमालीचा स्ट्रोक. किती धावा येतील? चौकार. 4 धावांचा इशारा आलाय पंचांकडून. संदीप पाटील साहेबांकडून 1000 रुपयाची देणगी फ्रेंड्स ग्रुप गोंडगर साठी. 4 धावा आहेत. चौकारांनी खातं उघडले. बॉल चांगला होता पण त्याही पेक्षा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला 7 गंधारेच्या बॅट मधून. पुढचा बॉल जीशानचा 7 साडी. यावेळेस ऑन साइडला भिरकावलाय. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चौकारांनी खातं उघडलं आणि मग षटकारी डोकलं. 2 चेंडू तर 10 धावा. जीशान दफेदारवर आता हल्ला बोल केलाय. बॅटर आहे 7 घंतारे. दहा धावा. पहिल्या 2 बॉल मध्येच 10 आल्यात. बॉल साठी थांबायचं नाहीये. मॅच चालू राहील. जीशान 7 साठी. पुढचा बॉल उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. नेल्सन आकडा अर्थात 11 धावा स्क्रीनवर. यावेळेस कमबॅक.
यावेळेस मध्ये झेल व्हायला पाहिजे होता, अर्सलान होते तिथे. गली रिजन मध्ये बॉल तरी थांबला पाहिजे होता. अशा छोट्या छोट्या चान्सेस मोठ्या बॅटरच्या तुम्हाला उचलाव्या लागतील जर मॅच मध्ये टिकायचं असेल. रिप्ले मध्ये दिसते हा कॅच बनला पाहिजे होता. वाकले नाही अर्सलान, खाली झुकले नाहीत. तुम्हाला वर उठायचं असेल ना तर काही वेळेस वाकावं लागतं, झुकावं लागतं. वेळेनुसार तुम्हाला फ्लेक्सिबल राहावं लागतं क्रिकेटमध्ये. एस मुनव्वर तलवसकर यांचे आगमन झाले. मिट्टू मौलाना त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचाही संघ आपल्याला दुपारच्या सत्रात पाहायला मिळेल. अय्यान 11 आजचा अंतिम दिवस. नावे संघ सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी चांगला बॉल जिशानचा, क्षेत्ररक्षक आहेत युसुफ रिफाई. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी केले. लॉंग ऑन वरून एक सिंगल आले. सिंगलनी धावसंख्या पुढे सरकली. 16 धाबा पहिल्या षटकात 16. इथे आपण या मैदानाचं जर क्षेत्र पाहिलं तर 15 धाबा एव्हरेजली या मैदानात येतात. जिशान सुफियानसाठी पहिल्यांदा स्ट्राईकला आले सुफियान. झेल होऊ शकेल का नाही. सलाउद्दीनच्या डोक्याच्या वरून एक चांगलं षटक. शेवटच्या बॉलला कसं बिघडवलं सुफियान तुरुकनी. धावा झाल्या पहिल्या षटकात 22. शेवटचा षटकार यासर 11 मसाला अडचणीत आणेल. जिशान षटक चांगलं टाकलं होतं. अर्सलान कडून मिसफिल्ड पाहायला मिळाली. साधला जीवदान. नंतर सुफियान आले. पहिल्याच बॉलला ठोकला षटकार. पहिल्या षटकात 22 धाबा. चला बॉल साठी जा लाईनमॅन. बॉल आणायचे आहेत लाईनमॅन. फ्रेंड्स ग्रुपचे ऑफिशियल लाईनमॅन. पंजा मेसी जर्सी नंबर 10. चला बॉल आणायला. हुसेफ दफेदार दुसरं षटक घेऊन 7 घंटा रे समोर. ऑन साइडला खेळलाय. बगदादी यांचे आगमन, मोहित पाटील यांचे आगमन प्रसंगामध्ये. हुसेफ दफेदार ओ लोअर फुल टॉस पिक केला. स्ट्रोक चेंडू सीमारेषा पार. षटकार.
पुन्हा एकदा खराब गोलंदाजी, वेस्ट लाईनच्या वरचा नो बॉल आणि आणखीन एक षटकार. यावेळेस सुफियानच्या बॅट मधून नो +6 टोटल 7. धावसंख्या 42. तिसरा षटकार हुसेब दफेदारच्या गोलंदाजीवर. एक मारला होता साधनी, नॉन स्ट्राईकला आली सिंगल घेऊन, सुफियानला स्ट्राईक मिळाली. षटकार पुन्हा आता नो बॉलला षटकार. खराब गोलंदाजी इथे हुसेब दफेदारची. या सरीलेन मसल्यासाठी फ्रीटचा बॉल. यावेळेस मात्र फ्रीट आहे, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपला तरी बॅटर राहतील सेफ. सलाउद्दीन चांगला झेल टिपला पण एक सिंगल जाईल शेवटी. धावसंख्या 43. येस गायकवाड सर या. आपलं हार्दिक स्वागत. तुम्ही ओळख दाखवली नाही तरी आम्ही ओळखतोय सर तुम्हाला. आरिफ बगदादी, आतिक नाईक या. पंचेचाळीस धावा. हा फटका चांगला नाही आहे. इथे क्षेत्ररक्षक आहेत, इथे पकडलंय. सलाउद्दीन हलदेने टिपलाय जेल. 7 गंतारेला यावं लागेल माघारी. विवेक आलेत. दोन्ही बॅटर मध्ये थोडासा अनबन होती. तिथे आऊट झाल्यानंतर सुफियान कोणाला तरी दुसऱ्याला आवाज देत होते. साधने सांगितलं नाही विवेकला द्या. विवेक जयस्वाल आणि बगदादी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. नो बॉल आणि बगदादी या आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. रफिक माहीमकर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आज शुक्रवार त्यामुळे आमच्या मुस्लिम बांधवांसाठी थोडासे सामने थांबतील दुपारच्या सत्रात नमाज अदा करण्यासाठी, तर तोही ब्रेक होईल. तदनंतर मात्र 1:30 वाजता शार्प मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नावे विपक्ष भावा अर्थात ऐमान 11. काय घडलं मैदानात? चुकीच्या एंडला केले थ्रो. 48 2 षटकात 48. अर्धशतकासाठी 2 धावा कमी. 24च्या रन रेटनी इथे धावा आल्यात. या षटकात आल्या 26. पहिल्या षटकात आल्या 22. तिसरं षटक इर्शाद दायरेकर. इर्शाद दायरेकर सुफियान साठी ऑन साइडला डाऊन द लेग साइड वाईड बॉल. धावसंख्या 49.
इर्शाद सुफियानसाठी लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॉल नाही थांबणार. निघालाय बॉल, चौकार. वा कॅमेरामॅन वा. ऋतिक नरवणकर काट्यातला बॉल पण टिपलाय. डाउन द लेग साइड वाईट बॉल. धावा होतील 54. फटका चांगला आहे, धाव घेत नाहीये सुफियान. विवेकला थांबवलंय. चार चेंडू अजूनही शिल्लक आहे. मॅच अजून मसऱ्याकडे येऊ शकते. 60च्या धावसंख्या थांबवली तर फलंदाजी आहे चांगली. हा जोरदार अपील. यस, विकेटच्या समोर सुफियान. मागच्या बॉलला स्ट्राईक दिली नाही विवेकला. आता नवीन बॅटर. लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाही. वाईड आहे, नो साठी आहे, लेग बिफोरला नाही. उमर तुरुकालीत फंबल झाले विकेट कीपर कडून. विवेकला मात्र स्ट्राईक मिळत नाही. वाईट बॉल आलाय. विवेक चांगले फलंदाज आहेत. नॉन स्ट्राईकला थांबावं लागते. इर्शाद वा सुरेख गोलंदाजी इर्शाद दायरेकरची. मॅच बनते आता मसऱ्यासाठी. 2 षटकात 48 होते. या 4 बॉल मध्ये वाईट टाकले जरूर. इर्शादने एक चौकार पण दिलाय, पण 4 बॉल मध्ये आल्या 7 धावा. हे 2 बॉल महत्वाचे आहेत मसऱ्यासाठी. हो, क्लीन बोल्ड. वा इर्शाद दायरेकर. अनुभव काय असतो. या सर मसऱ्यासाठी आज धावून आलेत इर्शाद दायरेकर. मॅच बनलाय आता यासर 11 साठी. हे खेळाडूंनाही माहिती आहे, जीशानला माहिती आहे, यासरला माहिती आहे, युसुफला माहिती आहे की मॅच जर 60 धावा या मैदानात चेसेबल आहेत, कारण त्यांच्याकडे बॅटर आहेत. उझेपा आता इर्शाद वाढलीत. फलंदाजी लाईनअप आहे. शेवटचा चेंडू. युसुफ रिफाई आहेत, सलाउद्दीन हल्दे आहेत. पंचावन्न धावा 3 गड्याच्या बदल्यात. या षटकात 7 धावा आल्या, 3 वाईटच्या आणि 1 चौकार आला होता. मुजम्मिल आलेत. न्यू बॅटर मुजम्मिल. इर्शाद हो, फटका काय खेळलाय. मुजम्मिल आले. अफलातून स्ट्रोक, फक्त फ्लिक केला. हा शेवटचा षटकार आहे ना, या सर 11 मसळ्याला महागात पडेल. मुजम्मिल काय स्ट्रोक खेळलाय. एकच बॉल मिळाला. तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल, तुमच्या वाटेला किती बॉल येतात त्यापेक्षा तुम्ही कसे खेळता हे खूप महत्त्वाचं. कुठल्या क्रमांकाला येता, तुम्ही काय इम्पॅक्ट पाडता मॅचवर आपल्या संघामध्ये,
हे खूप महत्त्वाचं आणि तो इम्पॅक्ट मुजम्मिलने एका बॉलमध्ये दाखवला आणि आपल्या टीम मॅनेजमेंटला पण दिला इशारा की मी इतक्या खालच्या नंबरला का खेळतोय, कारण माझ्याकडे आहे ते टॅलेंट. हेही दरवाजा ठणकावून सांगितलं मुजम्मिलनी. या स्ट्रोकनी देखणा स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. 18 बॉल 62 धावांची गरज आता या सर मसरा संघाला. पहिल्या मॅचपेक्षा आता बाबरा संघाकडे गोलंदाजी वाढली. प्रॉपर गोलंदाज आता त्यांच्याकडे आहेत, कारण मोहित पाटीलची एंट्री झाली प्लेइंग 11 मध्ये. पहिल्या मॅचला उपस्थित नव्हते. जाऊ द्या मैदानात. आता पाहूया मॅच. 62 धावांचा कसा होईल पाठलाग. सायकला सलाउद्दीन. मोहित पाटीलचा पहिला बॉल कोलडप्प्याचा कोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. फंबल तिथे पाहायला मिळालं. वा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जिथे सिंगल होता दुसरी धावी चोरली. 2 धावा. मोहित पाटील सलाउद्दीन हळदी साडी. 62 धावा. पहिल्या बॉलला 2 आल्यात. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा ही खासियत आहे मोहित पाटीलची. फॉलोथ्रूमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण. क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचं प्रात्यक्षिक. बॅटरला फुटवर्क गरजेचं, पण इथं गोलंदाजाचंही फुटवर्क कमालीचं. पायाने चेंडू अडवला आपल्या फॉलोथ्रूमध्ये. सातगंतारी चर्चा करतात मोहित पाटीलकडे. बासष्ट धावांचा पाठलाग. पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा. हुसेफ आलेत. हुसेफ दफेदार मागच्या मॅच मध्ये
खातं उघडलं तर षटकाराने. वालवडी समोर दोन्ही बॅटरनी कमालीची फलंदाजी केली होती. झेपनी 8 बॉलला 4 षटकार ठोकले होते, पण मॅन ऑफ द मॅच सलाउद्दीननी घेतला. 10 बॉल 30 केले होते. आता या मॅच मध्ये खेळ करावा लागेल. उजव्या अटीच्या खूप बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 4. मोहित पाटील गोलंदाजीसाठी ऑप्शन काय आहेत पाबरा संघाकडे, तेही महत्वाचं राहील. भावेश आहेत. शेवट 3 षटकांचा जरी मॅच असला तरी गोलंदाजी महत्वाची आहे. पुन्हा उजव्या अटीच्या बाहेर, यावेळेस विकेटच्या बाहेर, नो बॉल. आता फ्री हिट, आता संधी आहे उझेपा यांच्याकडे. मोहित पाटील युसेफ दफेदारसाठी स्लोवर 1 पिक केलाय. फ्री हिट होता. विवेक तिथे आहे क्षेत्ररक्षणाला, लेकिन मैदानाबाहेर षटकार. वीस सरासरी आहे. 11 आले, 3 षटका 3 चेंडूत. मोहित उझेब साठी यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, पण याही वेळेस बॉलनी चकवलंय. उमर तुरुकला चौकार येईल इथे. उझेब दफेदारच्या बॅट मधून 2 बॉलात आल्या 10 धावा. सुरेख सुरुवात इथे पाहायला मिळते ती उझेब दफेदार कडून. मसळ्यासाठी या माणसानी कमालीचा या हंगामात खेळ केलाय. उझेब दफेदार म्हटल्यानंतर षटकार असंच काही सूत्र आणि गणित जुळलंय सध्या तरी. कमाल फटकेबाजी, मागच्या मॅच मध्ये कमाल खेळलेत. आता ही सुरेख सुरुवात केली. पहिल्या मॅच मध्ये 4 षटकार ठोकले होते, या मॅच मध्ये सुद्धा 1 षटकार आलाय उझेब दफेदार. यावेळेस बॅटची कडा घेतले इथे. हो हो, मेन विकेट इथे मिळतोय या सर 11 मसळ्यासाठी. उझेब आता बाद होतील. मोहित पाटीलनी दिला विकेट. युसुफ रिफाई न्यू बॅटर. धावा 15 झाल्यात. हा षटकार असताना उझेबचा ती मॅच पहा कुठे असती. 21 असते आणि 1 बॉलही असता, पण उझेब बाद झाले. आता मॅच थोडीशी ट्विस्ट झाले, कारण 20 ची सरासरी पाहिजे. या शेवटच्या बॉलला पण मोठ्या फटक्याची गरज आहे. युसुफ आलेत, पहिला बॉल खेळतील. फटका हाही हवेत आहे. मोहित सुफियान तुरुक आलेत. बॅक टू बॅक 2 बॉलला 2 विकेट. नाव आहे मोहित पाटील. मोहित केलंय आपल्या गोलंदाजीने. पुनरागमन चांगलं राहिले, काय कमबॅक राहिले. 15 धावा 4 चेंडूत दिल्या होत्या. नंतरच्या 2 बॉलला 2 विकेट सुद्धा आणले. नाव आहे मोहित पाटील. दीपेश आलेत गोलंदाजीसाठी. मुस्कान 11 पाबरा संघाकडून. उमेर गरटकर न्यू बॅटर. युसुफ यासर 11 मसळ्यासाठी. युसुफ रिफाई आणि युसुफ रिफाई आणि उझेब दफेदार बाद झालेत. न्यू बॅटर उमेर गरटकर. मुजमिलचा शेवटचा षटकार आहे ना, लास्ट बॉलला
इनिंगच्या शेवटच्या बॉलला तो महत्वाचा ठरला. आता 12 बॉल 47 ची गरज. दीपेश दीपू हा चांगली गोलंदाजी दीपेशची. सलाउद्दीन स्ट्रोक चांगला कनेक्ट झाला नाही. हा 2 धावा झाल्या असत्या. थ्रो की गॅदर झाली नव्हती, पण जर झाली असती तर धावा द्यावं लागलं असतं. डेंजर इंडला धावणार होते उमेर, त्यामुळे सलाउद्दीनला त्यांनी थांबवलं. 16 धावा. मॅचच्या 3 बॉलला पहिली सिंगल आली. उजव्या अटीच्या बाहेर व्हाईट बॉल. हेच फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेत आहेत व्हाईट साठी. व्हाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. यावेळेस परफेक्ट यॉर्कर लेग बिफोर साठी अपील, पण सांगितलं डाऊन द लेग साइड बॉल जातोय. पिचिंग दीपेश. हो क्लीन बोल्ट. सलाउद्दीन हल्डे बाद. कमालीची गोलंदाजी दीपूची. वेग आहे बिन भन्नाट त्याच्याकडे. सेलिब्रेशनही पाहायला मिळालं दीपेशचं. दीपू उभारता गोलंदाज. पापऱ्यासाठी पेस बॅटर येत आहेत. कमालीचे फास्टर येत आहेत. मग रवींद्र कोहलीनी प्रभावित केलं, त्यानंतर भावेशनी प्रभावित केलं. आता दीपेश सुद्धा कमालीची गोलंदाजी पाभऱ्यासाठी. पाभरा कोळेवाड्यातून हे खेळाडू येतात. कमालीचं क्रिकेट पाहिलं. याच्या आधी मोहित पाटील आपल्याला दिसतात पाभरामध्ये. ते खूप चांगली गोलंदाज आहेत. अंदाज बंद कर. अंदाज अपना अपना. हो इर्षाद दायरेकर आले. 40 प्लसचा दम अजूनही शिल्लक दाखवताना पहिल्याच बॉलला स्टायलिश लाफ्टेड लॉंग ऑफच्या वरून षटकार. इर्षाद दायरेकर षटकाराने खातं उघडलंय. 8 बॉल 38. इर्षादला माहिती इथूनही मॅच बनू शकते. 8 बॉल 38. यावेळेस थोडासा चेंडू खाली राहिला, लो राहिला, डॉट बॉल आलाय. आता या बॉलला मोठा फटका गरजेचा आहे. शेवटच्या षटकात मॅच जिवंत ठेवायची असेल. सात बॉल 38. स्ट्रोक चांगला आहे, पण क्षेत्ररक्षक आहेत 7 गंतारे. एक सिंगल येईल. पहिल्या बॉलला षटकार इर्षाद दायरेकरच्या बॅट मधून. बासष्ट धावा अजून 31 करायचे आहेत.
फुल टॉस चुकीच्या दिशेला खेळले इर्शाद. षटकार हाही यायला पाहिजे होता. इथे मात्र इर्शाद बाद. युसुफ न्यू बॅटर. डॉट बॉल. वाईट बॉल. वाईट. धाव संख्या 32. डॉट बॉल. वाह युसुफ काय स्ट्रोक खेळला ते अंगांच्या वरून. हाय अँड हँडसम षटकार. पुन्हा एकदा मोठा खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका. सामना जिंकलाय तो मुस्कान 11 पाबरा संघाने. एक्झॅक्ट 1:30 वाजता आपल्याला मॅच सुरू करायची आहे हे लक्षात घ्या. सुफियान तुरुक 7 बॉल 23 या मॅन ऑफ द मॅच साठी. आरिफ बगदाद यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते देण्यात येईल सुफियान तुरुक यांना मॅन ऑफ द मॅच. या सुफियान लगेच. अबीर नईम दाते यांच्या माध्यमातून मेडल आणि कोल्ड्रिंक. रफिक भाई तुमच्या हस्ते मॅन ऑफ द मॅच. या रफिक भाई. अबीर नईम दाते यांच्या माध्यमातून मेडल